MSS न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या MSS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा। कोपरगाव येथील राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले काका कोयटे यांच्या समता नागरी पतसंस्थेवर आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळ्याचे थेट आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। पतसंस्थेच्या काही कर्जदारांनी हे गंभीर आरोप केल्यामुळे ठेवीदारामध्ये त्यांच्या कष्टाचे पैसे सुरक्षित आहे की नाही याबद्दल संभ्रमाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या घोटाळ्याच्या चर्चेला थेट परिणाम श्रीरामपूर येथील समता नागरी पतसंस्थाच्या शाखेवर दिसू लागला आहे। आपल्या ठेवी सुरक्षित नसल्याच्या भीतीपोटी पतसंस्थेच्या सभासदांनी मोठे पाऊल उचलले आहे। पतसंस्थेविषयी सुरू असलेल्या नकारात्मक चर्चेमुळे आणि आर्थिक घोटाळ्याच्या गंभीर आरोपामुळे ठेवीदारामध्ये भीतीचे वातावरण आहे। परिणामी श्रीरामपूर शाखेत सभासदांनी आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी अक्षरशः गर्दी केली। एकाच दिवशी लाखो रुपयांच्या ठेवी सभासदांनी काढून घेतल्याची माहिती सूत्र आणि दिली असून सभासदाच्या या मोठ्या हालचालीमुळे पतसंस्थेचे आर्थिक स्थितीबद्दल आणि भविष्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे। काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली या पतसंस्थेच्या वादाच्या भ्यात सापडल्यामुळे या प्रकरणाचे पुढील पडसाद काय उमटतात याकडे सर्वांचे लक्ष आहे। MSS न्यूज साठी एजाज सय्यद, बेलापूर शहर।